नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडचा अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे पर्यावरण शिक्षण या पेपरमधील काही माहिती आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिली आहे। हा व्हिडिओ भाग 2 मी तुम्हाला टाकत आहे, त्यानुसार मी तुम्हाला प्रश्नोत्तर स्वरूपात ही माहिती देणार आहे। तुम्हाला माहितच आहे की बीएडची अंतिम परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाइप होणार आहे, त्यामुळे हे प्रश्नोत्तर स्वरूपात लेक्चर असणार आहे। असेच भाग मी पुढेही टाकेल, तर तुम्ही पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं तर तुम्हाला माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन पोहोचेल। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, ॲपिको चळवळ ही कोणत्या राज्यात घडून आली? ऑप्शन आहेत अ तमिळनाडू, ब झारखंड, क कर्नाटक, ड केरळ। तर ॲपिको चळवळ ही कुठे घडून आली? ती घडून आली कर्नाटक येथे। कुठे घडून आली? कर्नाटकात घडून आली। कर्नाटक बरोबर। त्यानंतर बघा, कोणत्या साली चिपको आंदोलन हिमालयात झाले? ऑप्शन आहेत अ 1983, ब 1985, क 1988 आणि ड आहे 1977। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे चिपको आंदोलन कधी घडून आले? ते घडून आले 1983 मध्ये। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, शांतखोरे वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत अ कर्नाटक, ब हिमालय, क गुजरात आणि ड आहे ते म्हणजे केरळ। त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे केरळ। शांतखोरे वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? केरळ या राज्यात आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, चिपको आंदोलनाच्या पुरस्कर्त्या खालीलपैकी कोण आहेत? तर याचे ऑप्शन आहेत अ सुंदरलाल बदगुणा, ब अण्णा हजारे, क बाबासाहेब आमटे, ड वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सुंदरलाल बदगुणा हे या चिपको आंदोलनाच्या पुरस्कर्ते आहेत। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, बंदीपूर व्याघ्र प्रकल्प कर्नाटक राज्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाटक राज्यात बंदीपूर व्याघ्र प्रकल्प नेमका कुठे आहे? तर त्याचे ऑप्शन बघा, अ चित्रदुर्ग, ब हसन, क हवेली आणि ड आहे म्हैसूर। तर कुठं आहे ते बंदीपूर व्याघ्र प्रकल्प? हे कर्नाटक राज्यातील म्हैसूर या ठिकाणी आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डंबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या 2 देशाच्या सीमेवर आहे? तर ऑप्शन आहेत अ भारत नेपाळ, ब भारत चीन, क भारत बांगलादेश आणि ड आहे ते म्हणजे भारत श्रीलंका। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे भारत बांगलादेश या दोन्हीच्या सीमेवर डंपा व्याघ्र प्रकल्प आहे। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, कोणत्या वायूमुळे ओझोन छत्रीचे विघटन होते? तर त्याचे ऑप्शन बघा, अ कार्बन डायऑक्साईड, ब नायट्रोजन, क वरील दोन्ही बरोबर आणि ड आहे वरील दोन्ही चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ कार्बन डायऑक्साईड यामुळे ओझोन छत्रीचे विघटन होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, गोंगाट म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रदूषण असते? तर ऑप्शन आहे त्याचे अ ध्वनी प्रदूषण, ब हवा प्रदूषण, क जल प्रदूषण आणि ड आहे वरील तिन्ही बरोबर। तर या गोंगाट हे कोणत्या प्रकारचं प्रदूषण आहे? ध्वनी प्रदूषण, लक्षात असू द्या, ध्वनी प्रदूषण। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, किती तीव्रता असलेल्या ध्वनीला गोंगाट म्हणतात? किती तीव्रता असलेल्या ध्वनीला गोंगाट म्हणतात? तर ऑप्शन आहेत अ 80 डेसिबल, ब 70 डेसिबल, क 120 डेसिबल आणि ड आहे 100 डेसिबल। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 80 डेसिबल हे। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, ध्वनी प्रदूषणामुळे खालीलपैकी कोणते रोग होतात? त्याचे ऑप्शन आहेत अ अपचन होतं, ब निद्रानाश, क अवयव शिथिलता, ड वरील सर्व बरोबर। याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व बरोबर। हे वरील सर्व आजार ध्वनी प्रदूषणामुळे होतात। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, प्रदूषित पाण्यामुळे कोणते रोग होतात? ऑप्शन बघा, अ कॉलरा, ब विषमज्वर, क अ व
ब दोन्ही बरोबर आणि ड आहे वरील सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब दोन्ही बरोबर। कॉलरा आणि विषमज्वर हे दोन्हीही प्रदूषित पाण्यामुळे होणारे रोग आहेत। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, प्रकल्प पद्धती ही कशी अध्ययन पद्धती आहे? ऑप्शन बघा, अ विद्यार्थी केंद्रित आहे, ब शिक्षक केंद्रित, क शिक्षण केंद्रित आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे विद्यार्थी केंद्रित अशी प्रकल्प पद्धती आहे। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, खालीलपैकी मानवनिर्मित परिसंस्था कोणती? ऑप्शन बघा, अ पर्यावरण, ब जंगल, क आहे शेती आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे मानवनिर्मित परिसंस्था आहे ती म्हणजे शेती। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, पर्यावरण शिक्षणात खालीलपैकी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? ऑप्शन अ आहे कृती, ब प्रकल्प, क उपक्रम आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर करेक्ट आन्सर आहे वरील सर्व बरोबर। प्रकल्प पर्यावरण शिक्षणात या तिन्ही घटकांचा समावेश होतो। कोणकोणती? कृती, प्रकल्प आणि उपक्रम। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या सालापासून चालू झाला? तर त्याचे ऑप्शन आहेत, अ 1986, ब 1987, क 1981 आणि ड आहे 1974। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 1986 या सालापासून पर्यावरण संरक्षण कायदा सुरू। चर्चा पद्धतीचे प्रकार खालीलपैकी कोणते? ऑप्शन बघा त्यांचे, पहिला ऑप्शन आहे अ परिसंवाद, ब गटचर्चा, क पथक चर्चा आणि ड वरील सर्व बरोबर। तर तुम्हाला सांगता येईल चर्चा पद्धतीचे प्रकार हे वरील सर्व आहेत। परिसंवाद, गटचर्चा, पथक चर्चा हे चर्चा पद्धतीचे प्रकार आहेत म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ड वरील सर्व बरोबर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संशोधन पद्धतीचे जनक कोण आहेत? त्याचे ऑप्शन बघा, अ आर्मस्ट्रॉंग, ब विल्यम वुंट, क किलपॅट्रिक आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आर्मस्ट्रॉंग हे संशोधन पद्धतीचे जनक आहेत। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, शेतकरी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन आहेत, अ 2 डिसेंबर, ब 14 एप्रिल, क 23 डिसेंबर आणि ड आहे ते 14 नोव्हेंबर बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आहे 23 डिसेंबर। काय आहे? 23 डिसेंबर। 23 डिसेंबरला शेतकरी दिन साजरा केला जातो। मग 2 डिसेंबरला काय केलं जातं? हे भोपाळ दुर्घटना दिन म्हणून साजरा केला जातो। तर 14 एप्रिल हा दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचप्रमाणे 14 नोव्हेंबर हा दिन बालक दिन म्हणूनही साजरा केला जातो। लक्षात असू द्या, 2 डिसेंबर म्हणजे भोपाळ दुर्घटना दिन, 14 एप्रिल म्हणजे विद्यार्थी दिन, त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते। त्यानंतर 14 नोव्हेंबर हा झाला कुठला दिन? बालक दिन। लक्षात असू द्या। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, खालीलपैकी भूकंप मोजण्याचे एकक कोणते? तर ऑप्शन अ आहे रिश्टर स्केल, ब आहे हर्ट्ज, क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड आहे वरील सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे रिश्टर स्केल हे भूकंप मोजण्याचे एकक आहे। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक वर्षापासून पर्यावरण हा विषय शालेय स्तरावर शिकविला जातो? ऑप्शन आहेत, अ 2008 2009, ब 2005 ते 2006, क 2011 ते 2012 आणि ड आहे 2015 ते 2016। तर कुठल्या शैक्षणिक वर्षापासून पर्यावरण हा विषय शालेय स्तरावर शिकवला जातो? तो शिकवला जातो 2005 पासून ते 2006 या शैक्षणिक वर्षापासून 2005 ते 6 या शैक्षणिक वर्षापासून पर्यावरण हा विषय शालेय स्तरावर शिकवला जातो। त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा, एका दिवसात एक व्यक्ती किती वेळा श्वास घेतो? तर त्याचे ऑप्शन बघा, अ आहे 23,000 वेळा, ब आहे 27,000, क आहे 21,000 आणि ड आहे 22,000। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे एका दिवसात एक व्यक्ती 22,000 वेळा श्वास घेतो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, त्वचा कॅन्सर व कावीळ होण्यास कारणीभूत
खालीलपैकी कोणते घटक आहे? तर त्याचे ऑप्शन बघा. अ आर्सेनिक, ब कॅडमियम, क निकेल आणि ड आहे पारा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आर्सेनिक. आर्सेनिक हे त्वचा कॅन्सरवर कावीळ होण्यास कारणीभूत घटक आहे. त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असे शैक्षणिक विचार कोणी मांडले? शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध हे असे शैक्षणिक विचार कोणी मांडले? तर ऑप्शन अ आहे महात्मा गांधी, ब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क आहे महात्मा फुले आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर असे विचार कोणी मांडले? ऑप्शन नंबर ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे विचार मांडले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पर्यावरण दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? कोणता दिन? पर्यावरण दिन लक्षात असू द्या. आणि ऑप्शन अ आहे 5 जून, ऑप्शन ब आहे 8 जून, ऑप्शन क आहे 21 जून आणि ऑप्शन ड आहे 22 जून. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 5 जून. 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था कोठे आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत. अ नागपूर, ब पुणे, क औरंगाबाद, ड मुंबई. तर याचं करेक्ट आन्सर आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था ही पुणे येथे आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पश्चिम घाट हा कोणत्या नदी खोऱ्याभोवती पसरला आहे? त्याचे ऑप्शन आहेत. अ कृष्णा नदी, ब गोदावरी नदी, क तापी नदी आणि ड आहे भीमा नदी. तर पश्चिम घाट हा कोणत्या नदीच्या खोऱ्याभोवती पसरला आहे? तर तापी नदीच्या खोऱ्याभोवती पसरलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. 1981 साली कोणत्या राज्य सरकारने इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली? तर त्याचे ऑप्शन आहेत. अ छत्तीसगड, ब तमिळनाडू, क केरळ आणि ड आहे मध्य प्रदेश. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने 1981 साली इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. भारत देश किती टक्के हरितगृह वायूची निर्मिती करतो? भारत देश किती टक्के हरितगृहाची किंवा हरितगृह वायूची निर्मिती करतो? तर त्याचे ऑप्शन आहेत. अ 2.1 टक्के, ब 2.7 टक्के, क आहे 12 टक्के आणि ड आहे 3.9 टक्के. याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगता येईल ते म्हणजे 3.9 टक्के इतकी हरितगृह वायूची निर्मिती भारत देश करतो. तर 2.1 टक्के कोण करतं? तर 2.1 टक्के हा करतो इटली देश. कुठला? इटली. आणि 2.7 टक्के करतो तो म्हणजे इंग्लंड. आणि 12 टक्के हरितगृह वायूची निर्मिती करतो तो देश म्हणजे आहे रशिया. रशिया सगळ्यात जास्त हरितगृह वायूची निर्मिती करतो. तसंच संयुक्त संस्थाने पण आहे. त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा. ल्युकेमिया या रक्ताच्या कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक कोणते? त्याचे ऑप्शन आहेत. अ बेन्झालरुझेन रेज आणि ब आहे किरणोत्सारी पदार्थ, क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड आहे वरील सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे बेन्झालरुझेन रेंज हा पण आणि किरणोत्सारी पदार्थ हे दोन्हीही घटक आहे. भारतात अंधांची संख्या किती आहे? ऑप्शन आहेत. अ 1,70,00,000, ब 2,70,00,000, क 3,60,00,000, ड 1,90,00,000. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 1,70,00,000. ऑप्शन अ हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचं बघा. कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या गिरणी कामगाराला कोणता आजार होतो? ऑप्शन बघा. अ डोळ्यांचे चुरचुरणे, ब फुफ्फुसांची धाह, क नासिकारंध्रे, ड वाईसिनोसिस. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वाईसिनोसिस हा आजार होतो. त्यानंतरचे पुढचं बघा. नैसर्गिकरित्या शुद्ध असलेल्या हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती? ऑप्शन बघा. अ 20.95 टक्के, ब आहे 0.93 टक्के, क आहे 78.09 टक्के आणि ड आहे 0.0001 टक्के. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क 78.09 टक्के. त्यानंतरचं बघा पुढचं.
कोणती अध्यापन पद्धती कौशल्य प्रतिबिंबित करणारी आहे? ऑप्शन आहेत अ चर्चा, ब स्वयंशोधन, क समस्या निराकरण आणि ड आहे प्रदर्शन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड प्रदर्शन. त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा. पर्यावरण शास्त्रज्ञांनी पर्यावरणाची विभागणी कोणत्या प्रकारात केली? ऑप्शन आहेत अ भौतिक पर्यावरण, ब जैविक पर्यावरण, क सामाजिक पर्यावरण आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वरील सर्व बरोबर. ऑप्शन ड हे आपलं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी अविनाशी प्रदूषके कोणती? ऑप्शन आहेत अ मर्क्युरी सॉल्ट, ब शेण, क मृत सजीव आणि ड आहे अन्नधान्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे मर्क्युरी सॉल्ट. ऑप्शन अ हे आपलं उत्तर राहील. पृथ्वीपासून साधारण 5 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वर्तुळाकृती थरास काय म्हणतात? ऑप्शन आहेत अ मध्यांबर, ब तपांबर, क स्थितांबर आणि ड आहे ऐनांबर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे तपांबर. ऑप्शन ब हे उत्तर. फ्युरिन सारखी घातक द्रव्य हवेत सोडल्यास प्राण्यावर त्याचा काय परिणाम होतो? ऑप्शन आहेत अ मृत्यू, ब पचनसंस्थेवर, क प्राण्याचे पाय आखडतात आणि ड आहे वरील सर्व बरोबर. याचं करेक्ट आन्सर आहे प्राण्याचे पाय आखडतात. ऑप्शन क हे याचं उत्तर राहील. मानवी चेतासंस्थेवर परिणाम करणारा खालीलपैकी कोणता घटक आहे? ऑप्शन अ आहे मर्क्युरी, ऑप्शन ब आहे निकेल, ऑप्शन क आहे लेड आणि ऑप्शन ड आहे अर्सेनिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे मर्क्युरी. त्यालाच पारा असं म्हटलं जातं. ऑप्शन अ हे उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. भारतातील भोपाळ गॅस दुर्घटना कधी घडली? तर त्याचे ऑप्शन आहेत अ 3 डिसेंबर 1984, ब 4 नोव्हेंबर 1984, क 6 डिसेंबर 1984, ड 7 नोव्हेंबर 1984. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे 3 डिसेंबर 1984. ऑप्शन अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या पाण्याच्या साठ्यापैकी किती टक्के पाणी महासागरात आहे? तर ऑप्शन आहेत 3.0%, 2.1%, क ऑप्शन आहे 97% आणि ड आहे वरील सर्व चूक. त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 97%. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. 1980 मध्ये युनोने जागतिक पातळीवरून शुद्ध पेयजल दशक म्हणून कोणते दशक साजरे करण्यास आवाहन केले? तर ऑप्शन आहेत अ 1971 ते 80, ब 1981 ते 90, क 1961 ते 70 आणि ड आहे 1951 ते 60. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब 1981 ते 90. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. जलीय कृमीमुळे कोणते रोग होतात? तर ऑप्शन आहेत अ राऊंडवर्म, ब थ्रेडवर्म, क हायडाटिस, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व बरोबर. म्हणजे हे सगळे आजार होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. ध्वनी प्रदूषणाचा परिणाम मानवी मनावर होतो असे पहिल्यांदा कोणी म्हटले? ऑप्शन बघा अ डॉक्टर रॉयबी, ब सायमन आयजी, क रॉबर्ट अलेक्झबेरॉन आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे रॉबर्ट अलेक्झबेरॉन यांनी असं म्हटलेलं आहे. ऑप्शन क हे आपलं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण BEdच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर तो म्हणजे पर्यावरण शिक्षण या पेपरमधील माहिती आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा पहिला पॉइंट आहे तो म्हणजे सजीवांच्या वस्तीस्थानाभोवती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या घटकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या घटकाचे भूजैविक दृश्य म्हणजे पर्यावरण होय. त्यानंतरचा दुसरा पॉइंट बघा. पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे आंतरशाखीय अभ्यास होय. हा एक पॉइंट आहे. त्यानंतर समाज व जैविक घटक यांच्यात आंतरक्रिया घडत असते. समाज आणि जैविक घटकात पर्यावरण शिक्षणात कृती प्रकल्प आणि उपक्रम या दोन गोष्टीला महत्त्व असतं. त्यानंतरचं बघा पुढचं. पर्यावरण शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्ञान आणि
अनुभव. काय? ज्ञान आणि अनुभव. नैसर्गिक स्रोतांच्या संवर्धनासाठी पर्यावरण शिक्षण गरजेचे असते. नैसर्गिक स्रोतांच्या संवर्धनासाठी काय गरजेचे असते? तर पर्यावरण शिक्षण हे गरजेचे असते. त्यानंतर बघा, पर्यावरण ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना होय असं मत कुणी मांडलं? तर ते मत मांडलं आहे मिलरने. पुन्हा पर्यावरण ही स्थल, काल आणि नैसर्गिक व मानवी या घटकातील सापेक्ष संकल्पना आहे. बरोबर. नैसर्गिक व मानवी या घटकातील सापेक्ष संकल्पना आहे. त्यानंतरचा पुढचं बघा, पर्यावरणातील डॅश डॅश घटकांचा समावेश होतो. पर्यावरणात कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो? तर जैविक, अजैविक घटकांचा समावेश होतो. त्यानंतर बघा, डॅश डॅश ही एक स्वयंपूर्ण जीवन प्रणाली आहे. तर काय आहे? परिसंस्था ही एक स्वयंपूर्ण जीवन प्रणाली आहे. त्यानंतरचं बघा, डॅश डॅश हे निसर्गाचे संरक्षक असतात. तर विघटक हे निसर्गाचे काय असतात? संरक्षक असतात. त्यानंतर बघा, अन्नसाखळी यांच्या परस्पर संबंधाने अनुबंधित झालेल्या जाळी डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? अन्नजाळी असे म्हटले जाते. डॅश डॅश ही मानवनिर्मित परिसंस्था आहे. तर शेती ही मानवनिर्मित परिसंस्था आहे. शिखरभक्षक हे निसर्गाचे डॅश डॅश असतात. काय असतात? संरक्षक असतात. पुन्हा डॅश डॅश हा औषधी वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे. तर पश्चिम घाट हा औषधी वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, चर्चा पद्धतीमध्ये डॅश डॅश हा प्रकार येतो. तर चर्चा पद्धतीमध्ये परिसंवाद हा एक प्रकार येतो. त्यानंतर बघा, डॅश डॅश ही पूर्वनियोजित असते. तर काय असते? औपचारिक चर्चा ही कशी असते? पूर्वनियोजित असते. बरोबर. नंतरचा प्रश्न बघा, डॅश डॅश अध्यापनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. तर परिसंवादात अध्यापनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, समस्या निराकरण पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश होय. तर काय आहे मुख्य वैशिष्ट्य? प्रश्न उत्तर संप्रेषण हे समस्या निराकरण पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा, भूकंपाच्या डॅश डॅश स्थितीला भूकंप असे म्हणतात. तर भूकंपाच्या कंपायनमान स्थितीला भूकंप असे म्हणतात. डॅश डॅश ही समस्या पर्यावरणीय वातावरणामुळे उद्भवते. तर अवर्षणीय पर्यावरणीय वातावरणामुळे ही समस्या उद्भवते. त्यानंतरचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे हवेतील अत्यंत विषारी प्रदूषक आहे. तर टेल हे हवेतील अत्यंत विषारी प्रदूषक आहे. प्राणवायू शोषून घेणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे डॅश डॅश होय. तर प्राणवायू शोषून घेणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे ज्वालामुखी होय. डेसिबल हे डॅश डॅश एकक आहे. तर डेसिबल हे लॉगॅरिथमिक हे एकक आहे. 80 डेसिबल तीव्रता असलेल्या ध्वनीस डॅश डॅश म्हणतात. तर 80 डेसिबल तीव्रता असलेल्या ध्वनीस गोंगाट असे म्हणतात. त्यानंतर बघा, अंमलारी पदार्थामुळे जमिनीतील डॅश डॅश नाहीसे होतात. तर अंमलारी पदार्थामुळे जमिनीतील क्षार नाहीसे होतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्थित्यांबर तपांबरच्या मधील स्तरास काय म्हणतात? तर स्थित्यांबर व तपांबरच्या मधील थरास आपण काय म्हणतो? तर त्याला ओझोन कवच असं म्हणतात. डॅश डॅश हे जागतिक तापमानात वाढ होत असते. हे कशामुळे? तर हरितगृहामुळे किंवा हरित वायूमुळे जागतिक तापमानात वाढ होत असते. केरळ राज्यात डॅश डॅश वनक्षेत्र आहे. तर केरळ राज्यात शांतखोरे हे वनक्षेत्र आहे. डॅश डॅश ही कर्नाटक राज्यात घडून आली. तर अपिको चळवळ ही कर्नाटक राज्यात घडून